आई म्हणली की आता वास्तुशांती करायला साडी लागणारच आहे. आणि माझ्याकडे आता सगळ्या यूज साड्या आहेत आणि त्या सगळ्यांनी बघितल्या. पण मला 2 साड्या आवडल्या होत्या पहिले तर 2 पैठणी. आई मला गिफ्ट मागत होती, यावर्षी आईला काहीतरी घेऊया. आज आपल्याकडे आर्य आलाय स्टुडिओ, काठपदर स्टुडिओ मध्ये, आणि तो स्पेशली त्याच्या आईसाठी साडी घ्यायला आलाय. तो घेणार आहे त्याच्या आईसाठी ही साडी. त्यालाच विचारूयात की त्यांनी कशी चॉईस केली आहे साडी. सांगण्यासारखं तर 2 वर्ष आई मला गिफ्ट मागत होती, असं छोट्या छोट्या काहीतरी मागत होती. तर असं देऊन टाकू असं ठरवलं नाही, असं मंथली मला माझी पॉकेट मनी मिळते. तर त्यातनं मी असं ठरवलं की यावर्षी आईला काहीतरी घेऊया. आई म्हणली की आता वास्तुशांती करायला साडी लागणारच आहे. की माझ्याकडे आता सगळ्या यूज साड्या आहेत आणि त्या सगळ्यांनी बघितल्या आहेत. तर काही आठवड्यानंतर माझी आई म्हणली की पैठणी घ्यायचं तुझं आता बजेट आहे, म्हणजे तुझ्याकडं पॉकेट मनी तेवढी आहे आता, तर ते आपण घेऊ शकतो असं सगळं म्हटलं. आणि मग आई तुला इथे घेऊन आली. आई असं नंतर चेक करत बसली असं की कुठं चांगल्या पैठणी मिळतात. की मग काही दिवसांनी असं कळालं की काठपदर मध्ये चांगल्या साड्या मिळतात, म्हणून आई इथं आली. त्यांनी एक सुंदर पैठणी चॉईस केली. कोणती चॉईस केलीस? मी एक रेड कलरची पैठणी चॉईस केली होती. आणि मला 2 साड्या आवडल्या होत्या पहिले तर 2 पैठणी. एक पिंक आणि दुसरी होती ती होती रेड. तर माझ्या मनात असा विचार आला, लग्नात जर काही पिंक वाली घालायची ती जास्त बेटर जाईल. आणि ही जी रेड वाली आहे ती जरा असं ऑकेजन साठी असं घराच्या वास्तुशांतीसाठी परफेक्ट आहे. म्हणून मी ती रेड वाली चॉईस केली. इथं आल्यावर त्यांना मला असं कळालं की साड्या कशा बनतात. म्हणून मला बघून सुद्धा जरा आयडिया झाल्या की साड्या कसा चॉईस करतात, कसे कलर डिवल टोन होतात, पैठणी एवढी महाग का असते, असे बरेच प्रश्न होते त्याच्या डोक्यात. आणि त्याला त्याची उत्तरं मिळाली. आणि तुला इथे येऊन कसं वाटतं? म्हणून मला खूप छान वाटलं. असं मी कुणालाच असं बघितलं नाहीये ज्याला मी असं फेसबुकवर आईसोबत असे व्हिडिओ त्याचे बघितले, त्याच्या मी आजपर्यंत कधीच त्याला बघितलं नाहीये और भेटलो नाहीये. यावेळेस पहिल्यांदा मला असा चान्स मिळालाय की मी तशा एका व्यक्तीच्या घरी येऊ शकलो, म्हणून मला खूप छान वाटलं. मला तर असं अजिबात नाही वाटत की आपण पहिल्यांदा भेटलो, तर आपण खूप गप्पा मारल्या. अशाच इंटरेस्टिंग या आर्यसारख्या इंटरेस्टिंग गोष्टींसाठी, फॅक्ट्ससाठी किंवा असे किस्से जाणून घेण्यासाठी तुम्ही फॉलो करत राहा काठपदर सिरीज. थँक्यू. थँक्यू.